कोल्हापूर नांदुरगड ज्या ठिकाणी अंबाबाईचे ठाणे आहेत, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाईनं अवतार घेतलेला आहे, अहो त्या ठिकाणी म्हणले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अंबाबाईचे असे गोंधळ होतात. आणि महाराज राहिले सुईले गोंधळ. अशा त्या भोळ्या भक्ताच्या घरी होतात. मग भक्ताच्या घरी गोंधळ होण्याचं कारण महाराज, अहो त्या भक्ताने त्या अंबाबाईला विनंती केली, मागणी केली आणि काय इच्छिलं हा की अंबाबाई धन दे, कन दे, ऐश्वर्य दे, सुख समृद्धी दे, चांगलं आरोग्य दे. येईल तुझ्या माहुरात, येईल तुझ्या तुळजापुरात, येईल तुझ्या कर्ण कोल्हापुरामध्ये. बरोबर आहे. माते एवढ्या लांब जर माझं येणं नाही झालं, हो गोंधळीबाच्या घरी जाईल. हा पण लोक एवढे हुशार निघले की गोंधळीच्या घरी जायला सुद्धा तयार नाही. बरोबर आहे महाराज. निघून आलो आलो. हो नाही तर पहिले कसं होतं साधुबाच्या काळात, साधुभाई यायचे जाणे फळ सुपारी द्यायला. अरे बाबा आता काळ बदलला, विनम गोंधळाच्या घरी. आता काळ बदलला. मग आता काळ बदलला, माणसं बदलले, सगळंच बदललं. मग आणि आता माणसं सारखे राहिले नाही. आहे का नाही बरं? हो. म्हणून म्हणले महाराज आता सगळा बदल झाला, इंटरनेटचा जमाना आला. बरोबर आहे महाराज. पहिले कसं होतं, हा आता सोशल मीडियाचा जमाना आहे. आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर. गोंधळीबाच्या घरी जायचं, गोंधळीबाला सुपारी देऊन तुझा असा विधी मार्ग फुलाच्या हा 5 नामाचा गोंधळ अंबाबाई माझ्या घरी झाली. बरोबर आहे महाराज. आणि अंबाबाईचा गोंधळ घालणे म्हणजे हा एक यज्ञ करणं आहे बाबा. बरोबर आहे गोंधळी बोल. आपण पाहतो ऋषी मुनी ब्राह्मण लोक होम हवन करतात, हा यज्ञ करतात, आणि त्या यज्ञामध्ये हवनामध्ये हा अनेक अनेक प्रकारच्या वनस्पतीला स्वाहा स्वाहा म्हणून आहुती देतात. बरोबर आहे गोंधळी बोल. तशा प्रकारे आज आपण या लखाडे साहेबाच्या इथे, हो नाव काय सांगितलं म्हणलं, भूषण पाटलाच्या लग्नाचा गोंधळ मांडलेला आहे. मांडलेला आहे. येता संघ पूजा मांडली, ड्युटी दीपमाळ पाजळली, पाजळली. नवरदेव ड्युटीवर तेल टाकत आहे, बरोबर आहे महाराज. तेल जळ आणि भक्ताच्या शिरचं जटळ. मग अंबाबाईचा गोंधळ घालणे म्हणजे हा एक यज्ञ करणं आहे. बरोबर आहे गोंधळी बोल. मग असा जो सृष्टीवर जो पहिला गोंधळ घातला असेल बाबा, हो मग सृष्टीवर पहिला गोंधळ कोणी घातला महाराज? आमच्या आजान घातला. अरे आम्ही सृष्टीवर विचारून राहिलो, पहिला गोंधळ कोणी घातला? मग आमच्या आजानच घातला. आजान घातला. मग काय तर आम्हाला जसं कळते तसं आमच्या आजान गोंधळ घालायचा. हो हे खरं आहे म्हणा, मग पण आम्ही सृष्टीवर विचारून राहिलो बाबा. सातेगावात गोंधळ घातला असेल, म्हणजे या पंचक्रोशीत गोंधळ घातला असेल. पंचकृषीत गोंधळ घातला असेल बाबा. मग काय? आम्ही सृष्टीवर विचारून आलो. मग तो ना बाबा कोण घातला मला माहित नाही. मग सृष्टीवर जो पहिला गोंधळ घातला असेल पाटील, तो आम्हाला सांगायला पाहिजे. व्यास, वशिष्ठ आणि सुख हा या 3 लोकांनी सृष्टीवर पहिला गोंधळ घातला बाबा. बरोबर आहे गोंधळी बोल. 33 कोटी देवदेवतानं त्यांचा हा उदोकार केला. उदोकार केला. त्यानंतरचा जर गोंधळ म्हणसा, हा ब्रह्म विष्णू महेश यांनी सुद्धा अंबाबाईचा गोंधळ घातला. अहो महाराज या नवरात्रीची घटस्थापना करून त्या जगदंबेचा बोलबाला करून उदो नामाचा गजर करून आणि भक्तजन त्या नवरात्राच्या आरतीमध्ये गातात, हा अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासून घट स्थापना ती करुणी हो, मूल मंत्र जप करुणी भोवती रक्षक ठेवूनी हो, ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो, उधो बोला उधो अंबाबाई माऊलीचा हो. उधोकार गरजतीन काय महिमा वरून तिचा हो. नवरात्राच्या आरतीमध्ये सुद्धा म्हणजे अशा या ब्रह्म विष्णू महेशांनी जगदंबेची उपासना करून तिचा गोंधळ घातलेला आहे. अहो महाराज माहूरगडामध्ये रेणुकेचा पुत्र परशुराम, या परशुरामाला सुद्धा गोंधळ घातला. मग ज्या ज्या वेळेस देवाधिकार संकट आलं त्या महाराज, त्यावेळेस देवाधिकांनी अंबाबाईचा त्राहिमाम त्राहिमाम म्हणून धावा केला. त्यावेळेस असा जगदंबेचा गोंधळ घातला म्हणजे बाबा. अशा या गोंधळाची महिमा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये तान्हाजी मालुसरे, आग्यानदास बहिर्जी नाईक, अहो यांनी सुद्धा गड किल्ल्यावरती म्हणजे प्रतापगडावर, राजगडावर, कोल्हाणा किल्ल्यावर, सिंहगडावर हा असा अंबाबाईचा उदो करून गोंधळ घातलेला आहे. गोंधळ घातला. वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, अहो ज्ञानेश्वर माऊली हा या संतांना सुद्धा पंढरपुराच्या ठिकाणी, हो वाळवंटाच्या ठिकाणी असा अंबाबाईचा गोंधळ घातलेला आहे. म्हणून ते ज्ञानेश्वर माऊली त्या अंबाबाईला विनंती करतात. आणि काय म्हणतात त्या ठिकाणी, तू विटेवर सके बाई हो करी कृपा, माझे मन लागू तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, निज भक्त करुणा करी हो करी कृपा, करी कृपा उजळ कुळ दीपा, बोध करी सोपा येऊन लवलाही, सचितानंद अंबाबाई हो करी कृपा,
सचितानंद अंबाबाई हो करी कृपा. मग या संतानं सुद्धा पंढरपुराच्या ठिकाणी वाळवंटामध्ये असा अंबाबाईचा गोंधळ घातला. गोंधळ घातला. आणि या कलियुगामध्ये हा आम्ही लोक अंबाबाईचा गोंधळ घालत आहोत. गोंधळ घालत आहोत. म्हणून आज या ठिकाणी नखाडे परिवारातर्फे हा आपल्या भूषण भाऊच्या लग्नाचा गोंधळ मांडलेला आहे. म्हणून पाच नामाचा पाच तत्वाचा आपण या ठिकाणी गोंधळ मांडलेला आहे. मग येता सांग पूजा मांडली, दिवटी दीपमाळ पाजळली. पाजळली. मग बाबा कोण्याही